हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. धमाकेदार जुळली गाठ ग या मालिकेची बीटीएसची मेजवानी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. सध्या जुळली गाठ ग या मालिकेतला ट्रॅक धमाकेदार सुरू आहे. धैर्याचा जीव वाचवण्यासाठी सावीचे देखील शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. धैर्याचा जीव वाचावा म्हणून ती महादेवांना प्रार्थना करण्यासाठी महादेव मंदिरात जाते. त्यावेळेला तिथे बसलेली एक आजी म्हणते की तुला जर तुझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर तुला मृत्युंजय व्रत करावं लागेल. तुला मृत्युंजय व्रत करताना मृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा लागेल, पण हे खूप कठीण आहे असं सांगताच सावी होकार देते आणि तिथून त्या व्रताला सुरुवात करते. काट्याकुट्यातून चालत ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करत असते. त्याचसोबत सावी त्या जपाचा देखील वारंवार पठण करत आपल्या धैर्याचा जीव वाचावा यासाठी महादेवांकडे प्रार्थना करत असते. खरं तर या सगळ्यामध्ये सावीला खूप त्रास होत असतो. तिच्या पायाला काटे लागलेले असतात. त्याचबरोबर तिच्या पायातनं रक्त देखील येत असतं. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याच्या जीवासाठी ती धडपडत असते. दुसरीकडे ती त्या ठिकाणी पोहोचते जिथून तिला पाणी आणायचं असतं. पण पाणी आणेपर्यंत तिच्यामध्ये आता जीव उरलेला नसतो. ती छोटीशी घागर देखील तिला उचलत नसते, कारण उन्हाच्या त्या तडाक्यामुळे तिचा पूर्ण वीकनेस आलेला असतो. तिच्यामध्ये शक्ती उरलेली नसते आणि त्याचबरोबर स्वतःला सावरत ती कळशी डोक्यावर घेते आणि पुन्हा त्या मंत्राचा, त्या जपाचं पठण करायला सुरुवात करते. धैर्याचा जीव वाचावा आणि यातून ते सुखरूपपणे बाहेर पडावेत अशी तिची एकच इच्छा असते. या सगळ्यामध्ये जे आपल्याला समोर दिसतंय त्याचबरोबर मागे म्हणजेच कॅमेऱ्याच्या मागच्या टीमने देखील सावीला खूप मेहनत केल्याची दिसत आहे. सावीला वेळोवेळी मदत करत कुठेही तिला दडपण येणार नाही याची खास त्यांनी तसदी घेतलेली आहे. स्वतःला सावरत आणि तसेच पाय उचलत ती पुन्हा एकदा वरती चढायचा प्रयत्न करत असते, पण सावीच्यात आता मात्र शक्ती उरलेलीच नसते. मंडळी, या गोष्टी एका निसर्गरम्य ठिकाणी शूट होत आहेत, त्यामुळे सगळेच कलाकार अभिनयासोबतच या सगळ्या निसर्गरम्य ठिकाणाचा देखील आनंद आणि आस्वाद घेताना दिसतायत. इथे आपल्याला बघायला मिळतं की फक्त कलाकारच नाहीत तर मागची मंडळी देखील कलाकारांना किती मदत करत असतात. त्याचबरोबर प्रत्येक सीन हा डिरेक्टर समजावून सांगत असतो आणि त्यानुसार कलाकाराकडून आपलं काम काढून घेत असतो. जेवढी मेहनत एका कलाकाराची असते त्याहून पेक्षा जास्त मेहनत त्या मागची टीमची देखील असते. सावीला कुठेच दडपण वाटणार नाही आणि एकटेपणा वाटणार नाही यासाठी संपूर्ण टीम तिच्याबरोबर नेहमीच कार्यरत आहे. त्या आजीच्या सांगण्याप्रमाणे सावीने व्रताला सुरुवात केलीये, पण सावी आता हे व्रत पूर्ण करू शकणार का? कारण हे व्रत जर पूर्ण नाही झालं तर याचा वेगळाच परिणाम होणार आणि हे धैर्याच्या जीवावर देखील बेतू शकतं असं त्या आजीने सांगितलेलं असतं. त्यामुळे सावी आता जे काही करेल ते एकदम तिने समजून आणि उमजून करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजीच्या म्हणण्यानुसार आता सावी हे व्रत पूर्ण करू शकणार की तिचा या व्रतामध्ये काही अडचणी येणार? हे व्रत जर पूर्ण झालं तर धैर्याचा जीव वाचणार का? असे असंख्य प्रश्न तुमच्या आणि आमच्या देखील मनात आहेत. त्यामुळे सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठ ग ही मालिका तुम्हाला बघायला चुकवायची नाहीये. आणि हे बीटीएस व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन पोस्टसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.